आदरणीय अजितदादा पवार साहेब आपले सर्वांचे राष्ट्रीय नेते होते. त्यांचं अकस्मात निधन झालेलं आहे. या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत. बारामतीचा दरवर्षी जो उरुसाचा कार्यक्रम होतो ती यावेळेस आम्ही दादांच्या दुःखामध्ये सहभागी असल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करत आहोत. या कार्यक्रमामध्ये फक्त विधी, देवापाशी येऊन पूजा अर्चा विधी होईल, बाकी इतर कुठलाही धार्मिक विधी होईल. दुसरं कुठलेही कार्यक्रम करायचे नाही. आणि त्यांना आमच्या सर्व मानकरांच्या वतीने, आमच्या सर्व बारामतीकरांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आम्ही चांदशवाली दर्गा मस्जिदतर्फे सांगतो की आम्ही यंदा साधेपणाने उरूस करणार आहे. उरुसाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. संदल बी मानकऱ्याला बोलून जागेवर करणार आहे. झेंडा बी जागेवरच काढणार आहे. आणि फक्त धार्मिक विधी होणार आहे. धार्मिक विधीऐवजी काही होणार नाही. पाळणे वगैरे, दुकानं वगैरे काय लागणार नाही. जी चादर वगैरे वाजत ती सार्वजनिक मंडळाची ती बी वाजत नंतर त्यांनी साधेपणाने आणायची. भक्तांना काय आव्हान करणार आहे तुम्ही? भक्तांनी फक्त येऊन नारळ म्हणलं त्यांचा काय प्रसाद करायचा, नैवेद्य दाखवायचा. धार्मिक विधी होणार आहे. वाजंत्री वगैरे काय नाही, शोभेचे दारूकाम वगैरे काय होणार नाही. आदरणीय दादांना दादांचा दुर्दैव मृत्यू होऊन आज बरोबर 1 महिना झालेला आहे. आणि आपले ग्रामदैवत हजरत पीर चांदशवाली दर्ग्याचा उरूस प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरा होत असतो. परंतु आज मला खरं तर सगळ्यांचे आभार मानायचे आहेत. जे ट्रस्टी आहेत चांदशवाली दर्गाचे, तसेच जे मानकरी आहेत, ढवाण आहेत, चिंचकर आहेत, हिंगणे आहेत, या सर्वांनी आज एक जो निर्णय घेतलेला आहे की यावर्षी ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे उरूस साजरा होणार नाही, त्याबद्दल हा निर्णय घेतल्याबद्दल या सर्व लोकांचे मी एक लोकप्रतिनिधी या नात्याने मनापासून आभार व्यक्त करतो. बारामती पंचकृषीमध्ये असणारा चांदशवाली दर्गाचा उरूस हा सर्वात मोठा उरूस असतो बारामती शहर आणि तालुक्यातला. तर आदरणीय अजितदादांच्या निधनानंतर सर्व ट्रस्टी, सर्व आम्ही मानकरी आणि सर्व आम्ही बाकीच्या सभासदांनी असं ठरवलं की यावर्षी कसल्याही प्रकारचा उरूस साजरा करायचा नाही. साध्या पद्धतीने ज्यांना यायचं आहे त्यांनी येऊन आपल्या मलिदा असेल, नारळ असेल, ते चांदशवाली बाबाच्या दर्ग्याला अर्पण करायचं, दर्शन घ्यायचं आणि जायचं. ह्याच्या व्यतिरिक्त उरसामध्ये काहीही यावेळेस होणार नाही.